भगवान परमात्म्यावर किती प्रेम महाराज, जीवापेक्षा जास्त प्रेम करावं. हो तुम्हाला एक प्रसंग सांगतो महाराज, किती प्रेम करावं गवळणींनी गोपाळांनी. मला वाटतं तुम्ही प्रसंग ऐकला असेल, पण या अनुषंगाने सांगतो महाराज, प्रेम किती करावं. या विश्वाच्या पाठीवरती गवळणींसारखं गोपाळांसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. भगवान परमात्म्यावर कोणी किती करावं महाराज. गवळणींनी एवढं प्रेम केलं ना, गोपाळांनी एवढं प्रेम केलं, उगाचच नाही ताटातलं उष्ट खाल्लं महाराज. सांगतो तुम्हाला प्रसंग. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेण्याकरता अकुराचा रथ गोकुळामध्ये आला, गावातील गवळणींनी गोपाळाने रथाचा शृंगार पाहिला. हा रथ आपल्या गोकुळामध्ये कधीच आला नाही, पहिल्यांदा आला. कशासाठी आला असेल, का आला असेल. प्रत्येक गवळणींच्या प्रत्येक गोपाळांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. रथ नंदबाबाच्या वाड्याकडे धावत होता. गावातील सगळे गवळणी सगळे गोपाळ रथाच्या मागमाग पळत होते. रथ नंदबाबाच्या वाड्यावरती थांबला. रथातून अक्रूराने उडी मारली, नंदबाबाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. गावातील सगळे गवळणी सगळे गोपाळ नंदबाबाच्या वाड्यासमोर जमा झाले. विचारतात एकमेकांना, कशासाठी आला असेल हा रथ, का आला असेल. कोणाला काही कळत नाही. बराच उशीर झाला आणि बऱ्याच उशिराने यशोदा माता ज्यावेळेस त्या वाड्यातून बाहेर आली आणि यशोदा मातेला मग त्या गवळणी उभ्या होत्या ना, ते विचारते, का ग मा गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावडा, यशोदेला कोठे गे सावडा, रथ शृंगारीला सांगे ओ मदला, रथ शृंगारीला सांगे ओ मदला, पुरहा उभा दिसे बाई गे साजरी, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणीच्या, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, बोले नंदाची पटराणी, सद्गती तव मुनी, मथुरेसे चक्रपाणे जातो गे साजनी, विवळ झाले मन हे वचन ऐकून, हे वचन ऐकून विवळ झाले मन, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणीच्या, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, ज्यावेळेस यशोदा माता बाहेर आली न ते यशोदा मातेला त्या गवळणी विचारताय, गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा, कारत शृंगारीला सांगे हो मजला, अक्रूर हा उभा दिसे बाई गे साजनी आनंदाचे अंगणी,
मिळाल्या गवळणी. त्यावेळेस यशोदा माता सांगते, बोले नंदाची पटराणी सदगदित होऊन मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. अगं तुम्हाला माहिती नाही हा अक्रूर कशासाठी आला, हा रथ कशासाठी आला? अरे ज्यांच्या ताटातलं तुम्ही उष्ट खातात, ज्याच्या संगतीमध्ये तुम्ही खेळतात राहतात ना, ते कन्हैयाला घेऊन जाण्याकरता हा रथ आलाय. बाबा हे शब्द जेव्हा ऐकले गवळणींनी गोपाळांनी, एखाद्या अंतकरणाला बाण लागावा एवढं दुःख सहन करावं लागलं. हो, सगळ्या गवळणी हंबरडा फुंडडतायत. आमचा काना जाणार गोकुळ सारे उदास झाले, खेळला गेला खेळ गडी सोडून यामुचा. आमचा काना जाणार, आम्हाला सोडून जाणार. सगळ्या गवळणी हंबरडा फुंडडतायत. विनंती करता अक्रूराला, हे अक्रूरा, हे राजा, असा आघात आमच्यावरती करू नको रे. कोणी पाठवलं रे तुला? हे अक्रूरा वृंदावनीचा सकल जना देवढे जीवदान नको भगवान क्रूरा, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान. वृंदावनीचा सकल जनाची, वृंदावनीचा सकल जनाची देवरे जीवदान. नको नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान. हंबरडा हरती जय हो. हरणी देनु समा. हे अक्रूरा अक्रूरा अक्रूरा, हे अक्रूरा, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको वा वा पूर्ण. हे देवा, हे अक्रूरा, हे राजा, असा आघात आमच्यावरती करू नको रे. अक्रूरा नको नेऊ भगवान, वृंदावनीच्या सखळ जनासे. वृंदावनीच्या सखळ जनासे देवडे जीवदान. हो नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. माय बापई हंबरडा फोडीत हरणी धेनू समाय. महाराज हे शब्द आपण ऐकले ना, तरी सुद्धा नुसतं डोळ्यासमोर चित्र उभं करा तरी आपल्याला अंतकरणाला पाझर फुटतो महाराज. हे चित्र ज्यांच्या डोळ्यासमोर झालं असेल त्यांना किती दुःख झालं असेल महाराज. कारण भगवान परमात्मा प्रेम चित्ते केल्यानं सगळ्याकडून रथाच्या पुढे आडव्या पडत आहेत. सांगतात अक्रूरा, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी रे धाडीला, का घात करू आला शिवदिशी सकळा. हे राजा, असा आघात आमच्यावरती करू नको रे. आमच्या भगवंताला घेऊन जाऊ नको रे. ऐका, भगवान परमात्म्याला घेण्याकरता आलेला अक्रूराने ते गवळणची अवस्था पाहिली. तोच हंबरडा फुंडायला लागला. ज्यावेळेस अक्रूर रडतोय ना, भगवान परमात्म्याने सांगितलं, हे अक्रूरा, अरे तू नको रडणार रे, तुम्हाला घेण्याकरता आला ना, निघ म्हटल्या इथून पटकन. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी गा या रथासी. अरे म्हटलं निघ पटकन, तुम्हाला
घेण्याकरताला तू रडतोय म्हटले. भगवान परमात्म्याचं आगमन रथामध्ये झालं. दादा ऐका लक्षपूर्वक. आणि ज्यावेळेस भगवंताने रथामध्ये आगमन केलं, रथ निघाला महाराज. सगळ्या गवळणी सगळे गोपाळ रथाच्या मागोमाग पळतायत महाराज. लांबवरती गेल्यावर रथ सगळ्या गवळणी हंबडापळून पळतच राहतात महाराज. किती वेळ पळणार आहेत गवळणी? रथाच्या मागे पळणं काय सोपं आहे महाराज. पळून थकल्या, काही तर जमिनीवर कोसळल्या महाराज. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्यालाही गवळणी दिसत नाही, गोपाळ दिसत नाही ना, त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्याचे नेत्रसुद्धा ढिले झाले. बरं अंतकरण पाजरलं. सांगितलं अक्रूराला, हे अक्रूरा थांबव गोड्या, माझ्या गवळणी माझी गोपाळ दिसत नाही. आता पळून थकल्या रे, किती वेळ पळणार आहे, थांबव आता रथ. एका कळंबाच्या झाडाखाली रथ थांबवला गेला बरं महाराज. आणि रथ थांबवल्यानंतर संपूर्ण विश्वाच्या मालकाने रथातून उडी मारली आणि रथाच्या चाकाला असं घट्ट धरलं. आणि संपूर्ण विश्वाचा मालक हंबरडा फुंड रडतोय. आणि ज्यावेळेस विश्वाचा मालक रडतोय ना, त्यावेळेस अक्रूराने देवाचा हात धरावा. देवा तुम्ही रडावं या गवळणींसाठी, या गोपाळांसाठी. अहो तुम्ही विश्वाचे मालक आहात, तुम्ही विश्वाधीश आहात ना, आणि तुम्ही या सर्वसामान्य गोपाळांसाठी रडतायत. त्यावेळेस माझ्या भगवंताचे शब्द ऐका. हे अक्रूरा, हे राजा, रे सर्वसामान्य गोपाळ नाही रे, सर्वसामान्य गवळणी नाही रे. माझ्यावर या गवळणींसारखं गोपाळांसारखं प्रेम कोणीच करणार नाही. एक काम कर, पुन्हा गोकुळात जा आणि माझ्या त्या गवळणींना, माझ्या त्या गोपाळांना माझा एक निरोप दे, माझा एक संदेश दे, काय की मी कायमचा गेला नाही, मी कायमचा जाणार नाही, परत येणारे सांग त्यांना. एवढा जर निरोप तू पोहोचवला नाही लवकर तर माझे एकही गवळण, एकही गोपाळ तुला जिवंत दिसणार नाही रे, राहणार नाहीत ते जिवंत. जा तू सांग त्यांना. म्हटले देवा, अरे तुझ्यासमोरच ते मला एवढ्या घाणघाण शिव्या देत होते ना, आता जर परत गेलो तर मला शाप देतील देवा, ते मारतील ना देवा. नाही रे, तुला जावं लागेल. देवाची आज्ञा म्हणून अक्रूर पुन्हा गोकुळामध्ये आला. आणि ज्यावेळेस अक्रूर गोकुळामध्ये आला ना महाराज, एकही गवळण, एकही गोपाळ अक्रूराला भानावर दिसत नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याचा निरोप द्यावा तरी कोणाला, प्रश्न पडला अक्रूराला. चालत गोकुळामध्ये आला. ऐकावर लक्षपूर्वक. आणि त्या गोकुळामध्ये एक पांढऱ्या भिंतीसमोर एक गवळण उभी होती महाराज. हातामध्ये चित्रकलेचं साहित्य होतं. आणि तिने असं भगवान कृष्ण कन्याचं सुंदर चित्र काढलं होतं. आणि ते चित्र काढणारी गवळण पाहिली. तिच्याजवळ गेला तो अक्रूर. म्हणतो, का ग ये गवळणे, तुझं नाव काय ग? तिने सांगितलं, माझं नाव चित्रगंधा. वाटलंच बघ तुझं नाव चित्रगंधा असेल, एवढं सुंदर चित्र काढलं तू, अप्रतिम. जसं तसं माझा गोपाल कृष्ण उभा केला का तू. मोरपिसाचा मुकुट काढला, खांद्यावर कांबळी काढली, काठी काढली, बासरी काढली, अप्रतिम चित्र रंगवलं ग तू, अप्रतिम. पण एक सांगू चित्रगंधे, अप्रतिम चित्र रंगवलं ग. फक्त हे चित्र काढत असताना तुझ्याकडून एक चूक झाली. काय म्हटले? चूक झाली. हे चूक झाली हे शब्द जेव्हा ऐकले महाराज चित्रगंधे लाल भडक डोळे केले. आधीच तर भगवान घेऊन जाण्याचं दुःख झालं होतं, अंतकरणाचा पाजर फुटला होता, डोळ्यामध्ये पाणी वाहत होतं. आणि हा पुन्हा म्हणतो तुझी चूक झाली. काय चूक झाली रे माझं या चित्रामध्ये? म्हटले, मला शाप नाही देणार ना. अरे तुला एकही शब्दाने मी दुखवणार नाही. फक्त हे चित्र काढत असताना, माझ्या भगवान परमात्म्याचे चित्र काढत असताना माझ्याकडून काय चूक झाली, माझं काय असं पाप आडवा आलं, पुण्य कमी पडलं की माझ्या देवाचा अवयव विसरले, चूक झाली माझ्याकडून. म्हटले, अगं चूक नाही झाली ग, विसरणूक झाली तुझ्याकडून. म्हटले, काय विसरले ते तर सांग पटकन. म्हटले, त्यावेळेस सांगितलं अक्रूराने. म्हटले, चित्र सुंदर रंगवलं ग, मोरपिसाचा मुकुट, खांद्यावर कांबळी, काठी, बासरी, अप्रतिम काढलं ग तू या कृष्ण कन्याचे चित्र. मला तर असं वाटतं ना, मी याला आत्ताच घेऊन गेलो ना, मला ते साक्षात चित्रामध्येच देव दिसतोय ग. अप्रतिम चित्र काढलं ग तू, फक्त हे चित्र काढत असताना एक विसरून झाली. काय झालं ते तर सांग. म्हटले, सुंदर सगळे अवयव काढले ग तू, मोरपिसाचा मुकुट, खांद्यावर कांबळी, काठी, बासरी सगळं काढलं, पितांबर काढला, फक्त या देवाला तू पाय काढले नाही ग. आणि तू जर या देवाला पाय काढले असते ना, तर या विश्वामध्ये तुला दुसरा देवच बघायची गरज राहिली नसती ग. हे चित्र देव झालं असतं ग. तू या चित्राला पाय काढायला पाहिजे होते, पाय का काढले नाही ग? त्यावेळेस चित्रगंधेने दिलेलं उत्तर ऐका, आवडेल तुम्हाला. चित्रगंधा म्हणते, हे अक्रूरा, ऐकायचे तुला? या चित्राला पाय का काढले नाही? मी ऐकायचे, ऐक. अरे या चित्राला पाय याच्याच करता काढले नाही की तुझ्यासारखा दुसरा एखादा अक्रूर माझ्या गोकुळात येऊ नये आणि माझ्या या चित्राला घेऊन जाऊ नये, म्हणून मी या चित्राला पाय काढले नाही महाराज. एवढं प्रेम करावं लागतं. एवढं प्रेम ज्याच्यावर राहताना महाराज भगवान परमात्मा त्यांच्या ताटातील उष्ट खातो, खाय त्यांचे उष्टावळी, पाहता गोवडी, खाय त्यांची उष्टावळी. भगवान परमात्म्याने उष्ट खाल्लं, माझून गोपाळांनी केलं काय? करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती
टाळे 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 वा वा गोड करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान ते गडी करते नामाचे चिंतन रात्रंदिवस नामचिंतन करत होते महाराज नामचिंतनामध्ये एवढं सामर्थ्य महाराज भगवान परमात्म्याला फक्त नामचिंतन करणारा भक्त आवडतो प्रेम करणारा भक्त आवडतो महाराज भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान प्रेम केलं पाहिजे महाराज नामचिंतन केलं पाहिजे